परीक्षेच्या ज्या तारखांसाठी सूट मागणं गरजेचं होतं, मला त्याच्यात जायचं नाही की आणि मला माहिती नाही की त्यांनी त्याच्यात आर्ग्यू करताना काय केलेलं आहे. पण सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर भाजप अनेक विषयांवर आणि खास करून कोर्टाच्या ऑर्डर्सवर लगेच प्रतिक्रिया अनेकदा देत असतं. जर तुम्हाला उदाहरणं द्यायची तर दिल्लीतल्या चीफ सेक्रेटरीचा जे विषय होता आणि तिकडच्या जे अधिकारी बदलायचा विषय होता, लगेच ऑर्डर आलेल्या अध्यादेश आणला आणि ते बदलून घेतलं. चीफ इलेक्शन कमिशन त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर देखील अध्यादेश काढला, बिल आणलं आणि ते बदलून घेतलं. गोष्ट सांगण्याची ही आहे की ही इंटरिम ऑर्डर आल्यानंतर देखील आज 11वा दिवस आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं त्या दिवसापासून मोजलं तर 12 दिवस की 13 दिवस झाले असतील, कारण आज तारीख आहे आपण पाहत आहे 11. एक गोष्ट आहे की 30 जानेवारीला ही ऑर्डर आल्यानंतर पुढे काय तयारी केली मुंबई महानगरपालिकेने? या मंडळांची बैठक बोलवली होती का? पोलिसांनी मंडळांची बैठक बोलवली होती का? ज्यांना तुम्ही स्वतःच जे काही परवानगी असतात ते दिले आहेत, तुम्ही बैठक तरी बोलवली होती का? पर्यायी योजना काही केली होती का? काल आम्ही पाहतोय सुनील प्रभूजी असतील, तिकडचे स्थानिक आमचे लोक असतील, गुडेकरताई असतील, ह्या सगळ्यांनी लढा दिल्यानंतर म्युन्सिपल कमिशनरशी बोलून, प्रशासनाशी बोलून वगैरे कृत्रिम तलाव आता काहीतरी केला गेला. पण त्या कृत्रिम तलावामध्ये खरंच एवढ्या मूर्त्या जाऊ शकतात का? दुसरी गोष्ट म्हणजे जे मी सांगतो ना सतत की भाजप ही हिंदुत्व नुसतं निवडणुकीपुरती वापरते, नंतर आम्हाला सगळ्यांना, आमच्या हिंदूंना असं वाटतं की आम्हाला फेकून देतं. ह्याची 2-3 उदाहरणं ही आपली डोळ्या देखत आहेतच. पहिलं म्हणजे गणपतीच्याच बाबतीत, गणपती बाप्पाच्याच बाबतीचं उदाहरण द्यायचं तर पहिलं उदाहरण हेच आहे की मागच्या सरकारच्या वेळी आपल्याला आठवत असेल 2023 साली की 22 साली जे सरवणकर ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत, जसं परवा आपण पाहतो जी अडवणूक झाली, तसंच ह्याच सरवणकरांनी, जे आमदार होते, एकनाथ शिंदेचे आमदार होते, त्यांनी मिरवणुकीवर बंदूक रोखली होती. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळी चालवली. तत्कालीन गृहमंत्री जे आता मुख्यमंत्री ते सांगतात की गोळी चालली, पण कोणी चालली मला माहिती नाही, ह्याचा अजून अभ्यास चालू आहे. खरं तर सरवणकरांवर UAPA सारखा कायदा, अतिरेक्यांचा कायदा लागू झाला पाहिजे होता, कारण हिंदूंवर त्यांनी बंदूक रोखली होती. स्वतःला हिंदुत्ववादी सांगणारं सरकार, ह्याच सरकारने सरवणकरांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचं अध्यक्ष केलं होतं. तसंच जर पाहायला गेलं तर